आमची मुंबई असून आम्हाला इकडे मिळत नाही राहायला. झालं ते पैसारीमध्ये जर गेलो तर मग अर्थच नाही आहे ना. 1500 इथे किती दिवस राहणार ना. आता हा कितीचा एरिया आहे? तरी आमचा 180. एक जण बोलतात की जे भेटतोय ते घेऊया. काय भेटतोय तर ताटात वाढलं मग तेच खायचं राहायचं नाही. त्या भाड्यात राहिलो तर आम्ही कुठं कशी राहणार, काय राहणार, हेच आम्हाला मोठं हे पडणार ना. वर्ण मध्याने जे काय होईल ते आम्हाला मान्य. तर चालेल 300चा एरिया मान्य कोणाला नको आहे आम्हाला. 405 किंवा 500 जो का आता नवीन GR आहे त्या पद्धतीने आम्हाला मिळायला पाहिजे. आणि आमचा SRE प्लॉट SRE बिल्डिंगमध्ये आमची टेनन्स प्रॉपर्टी झाली नाही पाहिजे. सिटीचं पण हाँगकाँग करायचं ते करा, पण तुम्ही मूळ रहिवाशांना पकडून करा ना. बरोबर ना. SRI मध्ये टाकायला बघतात म्हणजे आमच्या मूळ जागेवरून आम्हाला कुठच्याही बिल्डिंगमध्ये फेकला जाणार. तर टॅक्स आम्हाला कशाला लावता मग? टॅक्स नको लावायला पाहिजे. टॅक्स नाही पाहिजे. आणि टॅक्स आता आमच्याकडे आम्ही 20-22 लाख रुपये टॅक्स भरलेला आहे ह्या बिल्डिंगचा. आम्ही पैसे काढून पाण्याचं बिल, प्रॉपर्टी टॅक्स आम्ही भरतोय. जर आम्ही एवढं गोष्ट आम्ही करत असेल मग आमचं SRE का जाते? हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. साऊथ मुंबई देशातल्या सगळ्यात श्रीमंत आणि अतिविकसित भागापैकी एक. जर तुम्ही असं म्हणताय की मी साऊथ मुंबईमध्ये राहतो तर तुम्ही श्रीमंत. पण या साऊथ मुंबईमध्ये ज्यांची मनाची श्रीमंती आहे असे अनेक लोक इथे जुन्या चाळी आणि जुन्या इमारतीमध्ये राहत आहेत. वाट बघतात रिडेव्हलपमेंटची. पण हे जे रिडेव्हलपमेंट आहे ते फक्त आश्वासन आहे की घोषणा आहे? आणि रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून त्यांना खरंच घरं मिळतात का, की त्यांचं स्वप्न हे फक्त कागदावरतीच राहतं? आजच्या या रिपोर्टमधून आपण जाणून घेणार आहोत साऊथ मुंबईतल्या रिडेव्हलपमेंटचं वास्तव्य. ज्ञानाला भिडणाऱ्या इथे इमारती आहेत, तर दुसरीकडे पाहू शकता एक चाळीचं वास्तव. चाळीमध्ये राहणारी इथे लोक आहेत. या चाळी तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने इथे जुन्या, खूप वर्षाच्या जुन्या अशा या चाळी आहेत. तेथील लोकांचं जीवन कसं आहे आणि रिडेव्हलपमेंट त्यांना मिळतंय का, तर आज आपण त्यांच्याकडनं ऐकूया. काय म्हणता, किती वर्षापासून राहता इथे? मी आता 40-50 वर्ष झाले. 40-50 वर्षापासून राहत आहे. मला ही तुमची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाणार असेल ना? चालू आहे आमचं हे चालू आहे. ते चालू आहे. चालू आहे का रिडेव्हलपमेंटचं काम? तुमची त्या दिवशी मीटिंग पण होती ना बिल्डर सोबत? बिल्डर झाली मीटिंग, पण ती तेवढी जशी पाहिजे तशी नाही झाली. आनंद नाही झाला. बरं, काय त्या मीटिंग मध्ये म्हणजे त्या दिवशी आम्हाला असं कळलं की एक तुम्हाला 300 एरिया दिला. 300च्या एरियामध्ये तुम्ही आनंदी आहात का? तसं बघायला गेलं आम्हाला 400 एरिया पाहिजे. 400 म्हणजे 410 असं एवढे एरिया पाहिजे. तुमचं पाणी दिसतं स्वच्छ, पण आहे का खरंच सुरक्षित? घाण, बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे. टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोचतं. मुलांचं आरोग्य, वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे. म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही, गरज आहे. 22 वर्षांचा अनुभव, आधुनिक साधनं आणि शुद्धतेची हमी. आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा. लाईफलाईन सर्व्हिसेस, सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव. या बिल्डिंगचं आता रिडेव्हलपमेंट होणार आहे. तुम्हाला ही बाहेरून बिल्डिंग जरी जेमतेम घरं दिसत असली तरी ज्यावेळेस आपण या बिल्डिंगच्या आतमध्ये जाऊ त्यावेळेस त्या बिल्डिंगच्या आतलं जे वास्तव आहे ते काही वेगळं आहे. एका ह्याच्यावरती फ्लोअरवरती इथे 20 ते 25 घरं आहेत आणि एरिया त्यांचा आहे 180चा. प्रत्येक कुटुंबाची, त्यांचा संघर्ष, त्यांची कहाणी ही प्रत्येक कुटुंबाची वेगळी आहे. चला, आता आमच्या अडचणी कुठं जाणार, कुठं राहणार आम्ही, तेच आमच्या हे ना. आता इथून हे एरिया इतके वर्ष आम्ही इथं काढले, तर कुठं गेलो, त्या भाड्यात राहिलो तर आम्ही कुठं कशी राहणार, काय राहणार, हेच आम्हाला मोठं हे पडणार ना. मग त्या बिल्डरनी काय असं सांगितलंय का आम्ही तुम्हाला कुठे काय? अजून काय नाही सांगितलं. नाही, अजून काय झालेलं नाहीये. अजून काय कशात काय नाही. आमच्या मीटिंग होत आहेत, कन्सेंट झालेलं आहे आमचं. त्याच्या पलीकडे आमची मीटिंग होणार आहे नंतर. त्याच्यामध्ये सर्व हे करणार आहेत. त्याच्यामध्ये रहिवाशी आहेत. एवढे रहिवाशांबरोबर ते विकासक येतील, प्रोजेक्ट दाखवतील. प्रोजेक्ट मध्ये काय त्यांचा GR काय गव्हर्नमेंटचा
गव्हर्नमेंटच्या GR प्रमाणे जर असेल तर आम्हाला मान्यच करायला लागेल. सुरुवात आहे फक्त आमची. आता त्यांच्यानंतर मीटिंग होतील, त्यांच्याबरोबर का आमच्या कमिटी 175 लोकांच्या मीटिंग होतील आणि 175 लोकांच्या समोर विकासक असतील, त्यांच्या समस्या काय असतील त्या समोर मांडतील, विकासकांना काय मान्य असेल ते विकासक त्यांच्या समोर मांडतील. अशा सुवर्ण मध्याने जे काय होईल ते आम्हाला मान्य करायला लागेल. आणि आता जर तुम्हाला हा 300चा एरिया दिला गेला तर तुम्हाला तो चालेल 300चा एरिया? मान्य कोणाला नाही मान्य ना? मग तुम्ही बोललात त्या संदर्भात काही? का नाही बोललात? 300चा एरिया हे लोक बोलतात नाही बोलतात, म्हणजे कमिटीवाले बोलतात की 300चा एरियाप्रमाणे बोलतात आपल्याकडे तसा तेवढ्या जागा नाहीये उपलब्ध असं बोलतायत. जागा उपलब्ध नाहीये असं म्हणतात. पण मग तुम्हाला नाही वाटत आहे की म्हणजे आता तुम्ही 4 लोक राहताय, आता हा तुमचा एरिया कितीचा आहे? हा एक 180चा. प्रायव्हेट लँड आहे, त्याच्यामुळे आम्हाला जो बाजूला दुसरीकडे जे कामं चालू असतात ते 500 550 एरिया असतात त्याप्रमाणे आम्हाला भेटायला पाहिजे. तरी भेटायला कारण 300 तर ॲज अ SRA झालं ते. SRA मध्ये जर गेलो तर मग अर्थच नाहीये ना. मग तेच मला म्हणायचं की SRA मध्ये तुम्हाला किंवा म्हाडामध्ये आता SRAचा 300च आहे ना? 305चा आहे SRAचा. 305 370 पर्यंत आहे. अच्छा. तर मग तो तुम्हाला नको आहे, प्रायव्हेट कडनं? प्रायव्हेट कडून भेटलं आम्हाला, व्यवस्थित भेटलं तर आम्हाला हरकत नाहीये. 300चा एरिया मान्य नाहीये तुम्हाला? नाही आम्हाला नाहीच आहे मान्य, पण आता ती लोक बोलतात नाही आपल्याला 300चा एरिया मान्य करावा लागेल. बोलतात की जे भेटतोय ते घेऊया. अरे काय भेटतोय तर ताटात वाढलं म्हणून तेच खायत राहायचं नाहीये ना. काय त्याची अपेक्षा बी वेगळी असते ना काहीतरी व्यवस्थित. जो काय तुम्ही जर का प्रेशराईज कराल, नाही तुम्हाला एवढंच पाहिजे इथून जा, ह्याच्यापेक्षा जास्त भेटणार, आपण लिटिगेशन मध्ये आहोत, आपण ह्याच्यात आहोत, ह्याच्यामध्ये सोल्युशन तर भरपूर आहेत, असं काही नाही. मग त्याच्यामुळे जर का व्यवस्थित भेटला तर आम्हाला आम्ही ऍक्सेप्टेबल आहोत. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. 180चा हा एरिया आहे आणि मग आता ह्या 180च्या एरियामध्ये किती लोक तुम्ही आता राहत आहात? मी माझं लग्न झालं जेव्हा स्टार्टिंगला तर आम्ही 10 जण राहत होतो. मी, सासू सासरे, माझे दीर आणि माझी जाऊ. आणि आता तरी सध्या आता आम्ही 3घच आहोत, माझी एक मुलगी आणि आम्ही मिस्टर आणि मी. SRA मध्ये का आपल्याला टाकतात? मग SRA मध्ये जर टाकलं तर ठीक आहे, ओके. SRAचा तर रूल काय आहे, 300 कुठेच नाही. SRA मध्ये जरी प्रोजेक्ट असेल SRA मध्ये, पण कमीत कमी 450, कमीत कमी 400चं तरी असेलच ना. आम्हाला 300च काय, आपलं ओनरशिप बिल्डिंग आहे. आमचं आधी त्यांचं म्हणजे माझ्या सासरचे चाल होती ते तोडून त्यांना बांधून दिलेली आहे. आम्ही ओनरशिप बिल्डिंग आहे ना, मग आमचं ओनरशिप मध्ये रूलमध्ये जे काय बसते ते द्या. आणि जरी तुम्ही SRA मध्ये घेतलं तर किमान 450 तरी एरिया आम्हाला मिळायला पाहिजे ना. ते काय बोलतात ते नंतरचं बघू आपण. जर जे GR भेटल्या, GR निघाला नंतर 300चं भेटेल किंवा 400चं भेटेल किंवा 500 भेटेल, त्याच्यात तरतुदी आम्ही दिलेल्या असं. पण ते जर वर विश्वास नाहीये, कारण मोस्टली काय होते आता करतात आणि नंतर मग राहिलं की राहिलं. आता तुम्ही बघा, आता पहिला कसे होते, ठीक आहे आपण बोलतो मॉडर्नायझेशन पाहिजे, सिटीचं पण हाँगकाँग करायचं ते करा, पण तुम्ही मूळ रहिवाशांना पकडून करा ना. घेणं किती कठीण आहे. तेच आता मध्यमवर्गीय सर खूप, आता मध्यमवर्गीय कमवून कुठे EMI भरूनच तो माणूस मरून जातो, दबून जातो. बिल्डिंगची टाकी बाहेरून स्वच्छ दिसते, पण आतमध्ये साचलेली घाण, शेवाळं, गाळ हेच तुमचं रोजचं पाणी बनतं. तुम्ही बाहेरून बाटलीचं पाणी विकत घ्याल, पण घरात येणारं पाणी तपासाल का? आधुनिक मशीन, अनुभवी कर्मचारी आणि 24 तास सेवा. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, हजारो सोसायट्यांचा विश्वास आमच्यावर आहे. आतून खरंच स्वच्छ हवंय? मग लाईफलाईन सर्व्हिसेस हवीच. मग या रिपोर्टमधून आपण जाणून घेत आहोत साऊथ मुंबईतलं रिडेव्हलपमेंट मागचं वास्तव्य. इथे अनेक लोक गेल्या अनेक वर्षापासून जुन्या इमारती आणि चाळीमध्ये राहत आहेत, पण एकंदरीत त्यांचं जीवन कसं आहे, त्यांचा संघर्ष कसा आहे, आणि आता जे रिडेव्हलपमेंट होणार आहे तर त्या रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून त्यांच्या ज्या मागण्या, आश्वासनं पूर्ण केली जात आहेत का, त्यांना आनंद होतोय का या रिडेव्हलपमेंटचं, की नक्की अजून त्यांच्या काही दुसऱ्या मागण्या आहेत, हे आज आपण त्याच लोकांकडनं जाणून घेणार आहोत जे इथे ही जी बिल्डिंग बनलेली आहे ती बिल्डिंग बनल्यापासून इथे ही लोक राहत आहेत. दादा, काय नाव तुमचं? माझं नाव मोहन मडवी. आता आम्हाला काही रिडेव्हलपमेंटचा विरोध नाहीये, रिडेव्हलपमेंट पाहिजे, पण जे काही आमच्या मागण्या आहेत, तर मागण्या म्हणजे काय, आता बाजूला 400 देतात, आम्हाला 300चा का?
हा हे 300चा एरिया मान्य नाहीये ना तुम्हाला? 300 एरिया मान्य नाहीये. 300 नको आहे ना तुम्हाला? महत्वाचा मुद्दा तोच आहे. 300 नको आहे आम्हाला. 405 किंवा 500 जो का आता नवीन GR आहे त्या पद्धतीने आम्हाला मिळायला पाहिजे. आणि आमचा SRE प्लॉट, SRE बिल्डिंग मध्ये आमची टेनन्स प्रॉपर्टी झाली नाही पाहिजे. SRE किंवा म्हाडा नको आहे. म्हाडा अंडरटेकिंग झाला समजा, म्हणजे ते ऍक्च्युली काय आला तर म्हाडावाले त्याच्यावरती एक फोकस करत असतात की कुठे कुठे आमच्या मुंबईमध्ये टेनन्स लोकांना प्रॉब्लेम होता कामा नाही म्हणून ते म्हाडा त्याच्यावरती देखरेख म्हणून ते ठेवते. असं नाही पण चालेल आम्हाला, असं काय नाही. पण आम्ही पीठ घेत असेल तर मग आम्ही का असं एखाद्या ह्याच्यावर राहायचं? आम्ही मूळ इथले आहोत, जुने आम्ही तिकडचे आहोत. जुने असल्यामुळे आम्हाला किती अभिमान वाटायला पाहिजे होता. आमच्याकडे आम्ही स्वतः टॅक्स भरतोय. आम्ही जवळजवळ 20-22 लाख रुपये टॅक्स भरलेला आहे ह्या बिल्डिंगचा. आम्ही भरलेला आहे 22 लाख रुपये. त्याच्या व्यतिरिक्त इथे पाण्याचा बिल येतो तो सुद्धा आम्ही भरतो. आमच्या ब्राह्मणदेव कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या नावाने बिल येतो आम्हाला दर 3-3 महिन्यांनी. 1-1 लाखाचा टॅक्स येतो. भरता तुम्ही प्रामाणिकपणे? भरतो आम्ही. आज टाकीची स्वच्छता टाळली, उद्या पोटदुखी, उलट्या, ताप हे कोण टाळणार? सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर. पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. 2002 पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतली आहे. आम्ही काळजी घेतो, कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही. जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा. लाईफलाईन सर्व्हिसेस. डेव्हलपमेंट होत आहे तर ते रिडेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला 300चा एरिया दिला जाणार आहे. बिल्डर्सकडनं काही कागदपत्र तुमच्याकडे येत आहेत. तर या सगळ्या गोष्टी होत आहेत त्या तुम्हाला मान्य आहेत का? आणि तुम्हाला काय हवंय? आता तुम्ही किती वर्षापासून इथे राहत आहात? आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी बरोबर ना, SRI मध्ये टाकायला बघतात म्हणजे आमच्या मूळ जागेवरून आम्हाला कुठच्याही बिल्डिंग मध्ये फेकला जाणार. बरोबर. तसा न होता आम्हाला आमच्याच ह्या जागेवर आम्हाला जो काय एरिया भेटणार 300च्या वर ते ह्याच जागेवर मिळणं आम्हाला गरजेचं आहे. आम्हाला निव्वळ धमकी प्रकार चालू आहे. काय धमक्या येतात तुम्हाला? आम्हाला धमकी तुम्हाला बघून घेऊ आम्ही असं कडनं येतात. आता इथे जे असतात ते बाकीचे बोलतात कारण काय म्हणजे आम्ही अपोज करतोय. आणि लोकांना सांगितलं जातं की रिडेव्हलपमेंटचं नाव घेतलं जातं, त्यांना भाडं मिळतं का? तर नाही. डेव्हलपमेंट होत असताना असं म्हटलं जातं की जे इथले स्थानिक रहिवासी आहेत ते घर खाली करत नाहीत. पण का करत नाहीत तर त्याच्या पाठी हा असा एक इतिहास असतो. ताई, काय नाव तुमचं? माझं नाव शुभांगी कवळी. किती वर्षापासून तुम्ही इथे राहत आहात? आम्हाला 2000 पासून आम्ही आहोत इकडे. म्हणजे किती वर्ष झाली साधारण? तरी साधारण किती 40. हा, 41 वर्ष झाली तुम्हाला. मला सांगा की आता ही जी बिल्डिंग आहे ती रिडेव्हलपमेंटसाठी जाणार आहे. तर एकंदरीत आता हा जो तुमचा एरिया आहे तो कितीचा आहे आता? 180चा आहे. आणि तो तुम्हाला कितीचा एरिया मिळणार आहे? 305चा. मग तो तुम्हाला मान्य आहे एरिया? नाही. हो, स्वतः आपली मुंबई, आमची मुंबई असून आम्हाला इकडे मिळत नाही राहायला, म्हणून आम्हाला स्वतःच हक्काचं घर मुंबईतच पाहिजे. तर एकंदरीत या साऊथ मुंबईमधून अतिश्रीमंत जो भाग म्हटला जातो तर तिथना मराठी माणूस कुठून तरी हद्दपार होतोय असंही काही लोकांचं म्हणणं आहे. तर आता आम्ही होतो ब्राह्मणदेव सोसायटीच्या इथे. जी बिल्डिंग जी आहे ती रिडेव्हलपमेंटसाठी जाणार आहे. तर तुम्ही बघू शकता की ही एक 50 ते 60 वर्ष जुनी इमारत आहे आणि त्याच्या बाजूलाच दुसरीकडे एक कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि त्याच्या बाजूला भल्या मोठ्या इमारती दिसत आहेत ज्या आकाशाला काहीच भिडणाऱ्या अशा त्या इमारती आहेत. तर हा जो रिडेव्हलपमेंट आहे, रिडेव्हलपमेंट हा महत्वाचा आहे आणि तो शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा असतो. पण हे रिडेव्हलपमेंट होत असताना तिथल्या लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या जातात का? त्यांना जी आश्वासनं दिली जातात ते पूर्ण केले जातात का? हे आज आपण त्या रहिवाशांकडनंच ऐकून जाणून घेतलेलं आहे. मी प्रियांका भोसले, कॅमेरामॅन प्रणवसह साऊथ मुंबई न्यूज. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.